पक्षामध्ये आता कोणाला ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही की या महापालिकेमध्ये त्याचे परिणाम काय येणार आहे, रिझल्ट काय येणार आहे. सगळे मोठे मोठे सगळे पदाधिकारी त्यांच्या भरोश्यावर पक्षाची सगळी दारोमदार होती, ते सगळे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 122 सदस्य आपले आहेत. संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहेत. मी आधी सांगितलं की आम्ही 100चा आकडा क्रॉस करू. 100च्या वर नगरसेवक आपले या ठिकाणी आलेच पाहिजेत. परत 4 वाटले, आता 104 करू का? 105 करू. पण अर्धांचं काम भारी. पण या ठिकाणी मी सकाळपासून सगळ्यांशी बोलत होतो. रात्री उशिरा 2-2:30 वाजता मी मुंबईत आलो. 2-3 दिवसापासून चर्चा सुरू होती कार्यकर्त्यांची. नवीन कार्यकर्ते घ्यायचे, पदाधिकारी घ्यायचे, म्हणजे मग आमचं तिकीट जाईल की काय, आमचं काय होईल, अशी अनेकांच्या. कारण कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याबद्दल असत आहे. अनेक वर्षापासून ते काम करतात पक्षामध्ये. अनेक वर्ष आपण यांच्याशीच भांडलेलो आहोत, बरोबर आहे. तरी आम्ही तुम्ही केली हातापायी तुमच्या ठिकाणी होत आलेले. मागच्या इलेक्शन मध्ये सोमवार तुमच्या मतदारसंघात मी पण आलो होतो, म्हणजे हल्ला झाला म्हणतो असं मी येतो म्हणलं तिकडे हल्ला झाला. मी सुद्धा पळत आलेलो होतो. आणि हे चालणार. मला पत्रकारांनी विचारलं की तुमच्यावर टीका करत होते, तुम्ही त्याला कसं काय घेतलं. आता विरोधी पक्षाकडून टीकाणी करणार का आमचं कौतुक करतील. किती चांगले कृषी माधव सीमाते किती चांगलं काम करतायत, राव भाऊ कसं करतायत, बाळासाहेब काय असं कोणी म्हणेल का. देवेंद्र किती चांगलं काम करतात असं कोणी म्हणेल का. म्हणणारच नाही, ते आपल्या टीकाच करणार आहेत. पण कालांतराने असे दिवस बदलत आहेत की आज सगळे दिग्गज नेते जे वर्षानुवर्ष आमच्यावर टीका करत होते, आमच्या आयडिओलॉजीवर टीका करत होते, ते आता सगळे या पक्षामध्ये आलेले. कारण त्यांनाही कळतंय या देशाचं भलं मोदी साहेबच करू शकतात, भारतीय जनता पक्ष करू शकतो. अतिशय सूक्ष्म त्याचं निरीक्षण करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा पार पाडायचा. सुंदर कुंभ करायचा आहे, सुरक्षित कुंभ आपल्याला करायचा आहे, स्वच्छ कुंभ आपल्याला करायचा आहे. आणि आम्ही सगळेजण जर एकत्रित झालो तर मला वाटतं की गेल्या वेळी सुद्धा खूप कौतुक आपल्या कुंभाचं झालं होतं, जगभर झालं होतं. मग 8 दिवस बोस्टनला त्या ठिकाणी कसा कुंभ केला, क्राऊड मॅनेजमेंट कसं केलं, त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि यावेळेला सुद्धा त्यापेक्षा अधिक चांगला, कारण गर्दी 4 पट अधिक राहणार आहे, तो कुंभमेळा आम्हाला करायचा आहे. त्यासाठी आपण सगळे एकत्र झालो, सगळे पक्ष सगळ्यांनी एकत्रित काम केलं तर मला वाटतं हे निश्चित यश आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून मला आनंद होतोय की आपण सर्वांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना मी सांगणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची सुद्धा काळजी आम्हाला आहे. कोणी असं समजण्याचं कारण नाही माझ्यावर अन्याय होणार आहे, याच्यावर अन्याय होणार आहे. कालांतराने तुम्ही बघाल, काही दिवसांना तुम्ही बघाल की कोणाकोणाला न्याय मिळाला. ते 21 वर्ष काम करतायत. आम्ही पण जुन्या आम्हाला 40-45 वर्ष झाले, मला 35 वर्ष निवडून येतो विधानसभेमध्ये, नगराध्यक्ष झालो 5 वर्ष. मी कॉलेज सोडल्यापासून 22-23 वर्ष निवडून येतोय. मला माहिती आहे कार्यकर्ते कसे काम करतात, किती कष्ट खावे लागतात, कसा आम्हाला समोरच्या लोकांशी लढावं लागला. आता आम्ही सत्तेत आलेलो, पण कुणी विरोधात होतो, किती वेळा जेलमध्ये जावं लागलं. केसेस झालेले आहेत, याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. देवेंद्रजींना आहे, पक्षाला आहे, सगळ्यांनाच आहे, रवींद्रजींना आहे, बावनकुळेंना आहे, सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून मी पुन्हा मी सांगेन की आपण काळजी करू नका. थोडाफार राग तुमच्या मनामध्ये आहे, साहजिक आहे, असणार आहे, असायलाही पाहिजे. पण तो राग सुद्धा लवकर निवडला जाईल. तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही त्याची ग्वाही मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी कुणावर अन्याय होणार. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी जुने नवे एकत्रित येऊन, आता आपण बघितलं असेल मागच्या वेळेला सुधीर भाऊ आपल्याकडे आले, गडमुजर साहेब किती वर्षापासून आपले विरोधात होते, ते सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आले. आपण सगळे एकत्रितपणे काम करतो. कुणालाही असं वाटत की मी जुना आहे का, हा नवा आहे का, हा नवा आहे का, मी जुना आहे. आपण सगळे एकत्रित मिळून, हा आपला पक्ष नसून हा आपला परिवार आहे, त्या परिवारामध्ये आपण परिवार म्हणून या ठिकाणी राहायचं आहे आणि काम करायचं आहे. पुन्हा पक्ष कसा वाढेल. नाशिकमध्ये आपण आपले अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून आणू, त्या नाशिक शहरासाठी चांगल्यात चांगलं काम आपण या ठिकाणी कसं करू, त्या कुंभ आपण चांगला कसा करू, त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे. त्यासाठी पुन्हा मी आलेल्या या सर्व नेत्यांचं, विरोधी वेगवेगळ्या पक्षामध्ये होते, त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात पक्षामध्ये आमच्या, त्याबद्दल तर मी आपले आभार व्यक्त करतो. आणि आता मला खात्री झालेली आहे की नाशिक शहरामध्ये आता मला फार काळजी करण्याची गरज नाही. फार काळजी करण्याची म्हणजे तुम्ही झोपून असं नाही, आपल्याला परिषद करावा लागेल. तर तुम्ही म्हणा भाऊने सांगितलं तर काळजी करण्याची गरज नाही. पण आता आपल्याला अधिकाधिक आपल्याला या राज्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे. राज्यामध्ये आपल्याला नाशिकमध्ये रेकॉर्ड करायचं आहे की सर्वात जास्त नगरसेवक या ठिकाणी महायुतीचे युती असेल. तर आता युतीपर्यंत आपले आहेत, आपण ते करतो. पण
या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 100